नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिवसंविधान आघाडी नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी आघाडी काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीने शिवसंविधान आघाडी स्थापन केले। जिल्हा निवडणूक प्रभारी सलील देशमुखांच्या पुढाकाराने आघाडी स्थापन करण्यात आली। स्थानिक पातळीवर आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जपायचे आहेत आणि त्यांच्या पाठीमागे राहायचं असा पक्षाकडून आदेश आहे आणि त्यानुसार काम सुरू असल्याचं सलील देशमुखांनी म्हटलं। आपल्या सोबत आहेत नागपूर जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक जिल्हा प्रभारी सलील देशमुख। सलील जी, काय सांगाल? अवघे काही दिवस उरलेले आहेत नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या नॉमिनेशन अर्ज भरायला, अजूनही कुठे आघाडीबद्दल होत नाहीये किंवा तुम्ही एक वेगळी आघाडी देखील स्थापन करण्याचा निर्णय घेतला, आघाडी देखील स्थापन झालेली आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही, आपण पाहाल तर महाराष्ट्रामध्ये कदाचित सर्वात जास्ती निवडणुका नगर परिषद नगरपंचायती नव्याने बनलेल्या नगरपंचायती हे नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतात। आणि अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक जे एकदम स्थानिक पातळीवरची असल्यामुळे कोणाकोणाचे नाळ कोणाकोणासोबत जुळले हे स्थानिक स्तरावर हे त्या पद्धतीने निर्णय घ्यायचा आम्ही त्यांना त्या ठिकाणी अधिकार दिला आहे। आणि आपण पाहाल की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आमचं नेहमी राहिलं आहे, RSSच्या विचारसरणीच्या विरोधात नेहमी आम्ही त्या ठिकाणी आगेकूच केली आहे। याच पद्धतीनं लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा इतर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सातत्याने काँग्रेस पक्षाच्या सोबत राहिला आहे। पण कुठंतरी सगळ्यांना वाटत होतं की आघाडी होईल, कुठंतरी ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी दिवसाचा पाणी केला आहे त्या लोकांना कुठंतरी न्याय भेटेल। पण आता आपण पाहाल की ठीक आहे, स्थानिक पातळीवरचं कदाचित कोणा पक्षांमध्ये गडबाजी असेल, अजून काय असेल तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। पण आम्हाला आमचे कार्यकर्ते, आम्हाला आमचे पदाधिकारी, आम्हाला आमचे जे नेते आहेत स्थानिक पातळीचे ते जपायचे आहे आणि त्यांच्या पाठीमागे राहायचं असा आम्हाला पक्षाकडून आदेश आहे। त्या हिशोबाने आमचं काम चालू आहे। दुसरं असं आहे की नुकताच आता बिहारचा निकाल देखील समोर आलेला आहे, त्यानंतर काँग्रेसने निकालातून धडा घ्यावा असं मित्रपक्षांचंच म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं की कारण गेल्या काही काळातला निवडणुकाचा अनुभव घेतला तर सीट शेअरिंगपर्यंत शेवटच्या घटकेपर्यंत होत नाही, एबी फॉर्मचा गोंधळ असतो, नेते देखील जाहीर करत नाही। कुठल्याच पक्षाने आणि कुठल्याच नेत्यांनी जनतेला गृहीत धरू नये। ही जनता आहे, ही वेळेवर त्या ठिकाणी आपलं मतदान करते आणि कोणीच, आम्ही पण असू, पण कोणी पण स्वतः खूपच मोठे आहोत आणि आमच्या पलीकडे सगळेच खाली आहेत अशा आविर्भावात राहू नये। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।